गेले काही दिवसांमध्ये जुन्नर तालुक्यात प्रचंड पाऊस झाला आहे। कुकडी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिशय चांगला पाऊस झाल्यामुळे वडस धरण 100% भरले आणि आपण पाहू शकतो आपण मीना नदी तीरावर आहोत आणि मीना नदी तीरावर या मीना नदीच्या मोठ्या पुलावर आपण आहोत आणि आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो कशा पद्धतीने पावसाचं पाणी किंवा या पाण्याचं पाणी धरणातून सोडलेलं पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। प्रचंड वेगाने हे पाणी आपण पाहतोय। या ठिकाणी काही नागरिक देखील आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार असतो। भाऊ काय सांगशील, तुझ्या घरापर्यंत सुद्धा पाणी आले? पाणी तर 100% आलंय, कारण 25 वर्षापूर्वी साधारण 2004 ते 2003 काहीतरी त्यावेळेला एवढं पाणी आलं होतं। त्याच्यानंतर नारायणगावमध्ये आपल्या मीना नदीला आज पाणी आलं आहे। म्हणजे कुठेतरी पाऊस हे 100% चांगला बऱ्यापैकी झालेला आहे आणि आपण पाहू शकता नदीची पात्रता ते तर आमचं घर आहे या बाजूला आणि ते घराच्या अख्ख्या कंपाऊंडमध्ये अख्खं पाणी त्या बाजूने अख्खं गेलेलं आहे। नक्कीच घरापर्यंत पाणी गेले। माझ्या माहितीप्रमाणे नारायणगावच्या इंदिरानगरमध्ये सुद्धा काही घरांमध्ये पाणी घुसलेलं आहोत। आपण या बाबत पाहणार आहोत की कशा पद्धतीने हा पाऊस आणि या पावसामुळे झालेलं नुकसान आपण पाहत राहणार आहोत। ओके, प्रचंड पाऊस, प्रचंड पाणी नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्गावर आपण आहोत नारायणगावच्या इंदिरानगरमध्ये आणि आपण पाहतोय की इथे मीना नदीच्या पुरामुळं प्रचंड पाणी आलेलं आहे आणि या पाण्यामुळे काही घरं पाण्याखाली गेलेली स्थानिक नागरिक आपण पाहतोय जे आहेत हां टोटल सगळ्या घरांचं किती घरांमध्ये आता हे सहा इकडे पाहून सांगा। आपल्यासोबत नारायणगाव ग्रामपंचायत सदस्य आहे संतोष पाटे। भाऊ किती घरं पाण्याखाली गेलीत? जवळजवळ 20 घरं गेली आहेत इंदिरानगर मधली टोटल सगळी। अच्छा, 20 घरं 20 घरं आणि ते लोकांना सुरक्षित काढले का बाहेर? काढले, सगळ्यांना बाहेर काढले। सामान जेवढं काढता येईल तेवढं काढले, पण बहुतेक घरांमध्ये सामान निघालेलं नाही अजून काही। अच्छा, कोण आहे रहिवासी इथे? रहिवाशी आहे ताई कधी कळालं तुम्हाला पाणी आलं? आम्हाला सकाळी 7:30ला कळालं। 7:30 हा 7:30ला कळालं। सामान काहीच काढता आलं नाही, तोपर्यंत पाणी घरामध्ये शिरलं। बरोबर, तर तुम्हाला रात्री सांगितलं होतं ना पाणी येणार आहे म्हणून? हा भोंगे झाले होते, आम्हाला काढलं नेहमीप्रमाणे थोडंच पाणी येतं ना, एवढं पाणी येणार नाहीये म्हणून घाळ बसलो ना आम्ही। हा एवढं आलंच नाही। बरोबर, तुमच्या घरात पण आले का पाणी? येते काय आमचं घर पाण्यात पोहते पार, आमची कागदपत्र सगळं त्याच्यात बरोबर। भाऊ आता काय सुरक्षित आपण काय योजना करणार आहे? आता यांना आपण व्यायामशाळेची व्यवस्था केलेली। हां हां, यांचं जेवणाचं काय सांगते, जेवणाची व्यवस्था आपण करू। बरोबर। आणि यांना काय आर्थिक मदत लागून ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच या ठिकाणी येऊन गेले भाऊ पाटील। हां हां, त्यांनी पण आश्वासन दिलेलं आहे की आपण या लोकांना काही यांना साथ देणार आपण। ओके। आणि या लोकांमुळे आम्ही आज अशा प्रकारे अंगावरच्या कपड्यावर ते बाहेर निघाले असं त्यांचं म्हणणं आहे। आणि पाहू शकतो आपण हे पाणी ह्या घरामध्ये शिरले। पुढे थोडंसं आपण झूम करून पाहिलं तर हे मीना नदीचं पाणी किती प्रचंड वेगाने वाहत आहे हे आपण पाहू शकतो। बरोबर, अशा प्रकारे या नारायणगावच्या परिसरामध्ये आपण माहिती घेत आहोत आणि पाहणार आहोत कशा प्रकारे या पावसामुळे आणि नदीच्या पुरामुळे किती नुकसान झाले ते। ओके, आणि अर्ध बुडाले पाण्याचं आणि सगळं आमचं पार कागदपत्र, आमच्या अंगाचे कपडे सगळं आमचं आतमध्ये काही नाही माझं तर घर सगळं पाण्यामध्ये गेलं, कुठलीच वस्तू काढता आले नाहीये। अंगावरच्या कपड्यावरती भाऊ बाहेर आहे आम्ही, बाकी काय सगळंच बुडालं माझं, सगळंच वाटोळं झालं। एवढ्या घरांमध्ये काहीच नाही काढता आलं आम्हाला। आता 1 नंबरला माझी रूम आहे ना, काहीच मला काढता आलं नाही। आमच्या माणसाचा जोर नव्हता, अपघात पाणी आलं मग कसं काय काढायचं। नक्की तुम्हाला शासन काहीतरी मदत करेल, आपण पाहणार आहोत। कडल आहे का? अशा प्रकारे अतिशय बिकट परिस्थिती या भागात आपण पाहू शकतो। फार घरांमध्ये पाणी
कोणाच्या घरी? सगळ्यांचीच घर आहेत आमची. राम भाऊ जाधव, हां आशा माने, कैलास तुमचं घरी? माजाड, कैलास माजाड, परत मुन्ना ढोले, संगीता रमेश जाधव होते, सगळ्यांची बरं, तुम्हाला माहित होतं, सांगितलं होतं बोंग झाला होता किंवा बोंग झालं, पण असं माहिती नाही ना एवढं पाणी. गेल्या वर्षी पण असं पाणी आलं, पण थोडं पाणी आलं. यंदा एवढं पाणी आलं ना, म्हणजे आम्हाला काही आम्हाला काही हलवता पण नाही आलं. सामान आका सामान घरात सगळं काय फार सामान घरांमध्ये, धान्य धुन्य फार काहीच नाही पाहिजे. नारायणगावच्या मीना नदी तीरावर आपण आहोत आणि आपण पाहू शकतो हे घरं पाण्यात गेलेली आहे. आता वासूला वासून लागलं ती हा वासूला होतच होता. गाड़ी अंदर 3 इधर उधर गाडी आहे. गाड़ी है, बुलेट है, 2 जुपिटर इधर वो उधर बांध रखी उनको। बांध रखा है क्या? हाँ, एक मेरा है, हाँ हाँ 3 मेरा गाड़ी, वो एक जुपिटर और एक बुलेट है, एक जुपिटर। निकाला क्यों नहीं? निकला ही नहीं, पानी आ गया इसमें। ओके. तो शेड गए, पाणी आलं नाही, सगळं एकदम पाणी महिन्याला काढ शूटिंग. आपली नको काढू, फक्त माझी नको काढू. हो, सायरन कधी वाजला होता? हा सकाळी 7-8 वाजेपर्यंत सायरन वाजले, त्याच्यानंतर सायरन ते सामान काढायला तर लगेच पाणी चाललं, ते काढायला बी टाइम मिळाला नाही. काहीच नाही राहिलं घरामध्ये. अख्ख्या धान्य अख्ख्या दुसऱ्या कपड्याला सगळं काहीच नाही राहिलं. 20-30 वर्ष कधी पाणी नाही आलं. पहिलं खाली आहे, पहिलं त्यांना नाही माझं नाही घरी. आमच्या दोघींचं संगत पाण्यात गेलं. तुम्हाला माहित नव्हतं का पाणी येणार आहे किंवा तुम्ही काय केलं नाही उपाय? पाणी कसं वाजलं, एवढं फास्ट पाणी ते वर चढलं तर वाटलं पाणी काय म्हटले? तुम्हाला कळालं नाही का? नाही नाही एवढं फास्ट पाणी वर येणं असं वाटलंच नाही. पण घरात जाऊ ना. पाणी मगाशी होतं, आता तर पण डोक्यावर सामान गेलं माझं. तिथं खालचं तर अख्खं शेड वाहून गेलं. त्यामध्ये वस्तू पाण्याचं स्वरूप आपण पाहतोय. हा नारायणगाव वारवाडीला जोडणारा प्रथम पूल, नेवकर पूल, आणि प्रचंड प्रमाणात पाणी. घेतलं सगळे घेतले तिकडे जाऊन. चला चला येऊ का? चला गाडी घेऊ.
पाऊस नाही पावसाने वाटला